जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली होती। आपली ही चूक लक्षात येताच आव्हाडांनी माफी देखील मागितली होती। आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसत आहे। ही आमची अक्षम्य चुकी आहे। त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल, कार्यकर्त्यांकडनं झालेल्या ह्याच्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची दिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो, क्षमा मागतो। मात्र त्यानंतर राज्यभरातून आव्हाडांचा निषेध करण्यात येत आहे। तर पालघर तालुक्यातील जव्हारमध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला। या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारी सकाळी 11 वाजता जव्हारमध्ये महायुतीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। आव्हाड यांचे कृत्य अत्यंत लाजिरवाणं आणि घृणास्पद आहे असे म्हणत गुरुवारी तालुका शहर भाजप तसेच रिपाईच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आले होते। या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। खरं तर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे काही श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं होतं। यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक पवित्रा घेत महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन केले होते। मनुस्मृतीचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत महाड येथे आंदोलन केले। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर जाऊन त्यांनी पाणी प्यायले। त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचे दहन करत विरोध व्यक्त केला। यावेळी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो फाडत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो देखील फाडले गेले। यामुळे आता राजकारण चांगलेच तापले गेले आहे।